नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त असे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आज आपला भाग असणार आहे 465वा. या भागामध्ये आपण 16 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. सकाळी जसं मी सांगितलं की काही महत्त्वाच्या चुका झाल्या होत्या बघा, तर त्या आपण चुका दुरुस्त केलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा व्हिडिओ संध्याकाळी 4 वाजता आपण अपलोड केलेला आहे. सकाळी जे झालं बघा त्यासाठी क्षमा असावी. प्रश्न पहिला आहे, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोण ठरलेली आहे? तर BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ही पर्याय अ भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट ह्या खेळाशी संबंधित आहे स्मृती मानधना. तर स्मृती मानधना ही बघा BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025ची विजेता ठरलेली आहे किंवा BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 ही ठरलेली लक्षात ठेवायचं आहे स्मृती मानधना. प्रश्न महत्त्वाचा आहे. या अगोदर देखील असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे. हे झालं BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025. आता आपण पाहूया BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर 2025 कोण ठरलेले आहे? तर दिव्या देशमुख. नाव लक्षात ठेवायचं आहे, दिव्या देशमुख ही BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर 2025 ठरली आहे. आता दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती आहे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित. कोणत्या खेळाशी? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे दिव्या देशमुख. भारताची कितवी ग्रँडमास्टर आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. भारताची कितवी ग्रँडमास्टर आहे दिव्या देशमुख? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर BBC पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 कोण ठरलेले आहे? तर पॅरा ॲथलीट प्रीती पाल ही BBC पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 ठरलेली आहे. त्यानंतर BBC लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार 2025 हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर नेमबाज अंजली भागवत. अंजली भागवत ह्या BBC लाईफ टाईम अचिव्हमेंट 2025 ठरलेल्या आहेत. अंजली भागवत ज्या नेमबाज आहेत. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ हा BBC स्टार परफॉर्मर ऑफ द इयर 2025 ठरलेला आहे. कोण? तर भारतीय महिला क्रिकेट संघ हा BBC स्टार परफॉर्मर ऑफ द इयर 2025 ठरलेला आहे. याबाबतची सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत. जास्ती माहिती आपल्याला हवी असेल तर त्या ठिकाणी आपण जॉईन व्हायचं आहे आणि हा जो काही PDF आहे तर तो देखील PDF त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा स्नेहल केराम. पर्याय क स्नेहल केराम हे नाव लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न हमखास विचारला जाईल. तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा स्नेहल केराम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य व नालंदा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेले हे महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा 2026 हा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि या सोहळ्यादरम्यान महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा स्नेहल केराम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी करण्यात आलं होतं. जर स्नेहल केराम आपण पाहिल्या तर स्नेहल केराम ह्या बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न हा महत्त्वाचा आहे. कोणत्या रुग्णालयामध्ये? तर बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत या स्नेहल केराम, ज्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आला आहे. तिसरा प्रश्न आहे, राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प कोठे स्थापन केला जाणार आहे? तर महाराष्ट्र राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प हा पर्याय अ पुणे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे, तर या ठिकाणी राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प हा स्थापन केला जाणार आहे. ड्रोन उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील पहिला सामायिक सुविधा केंद्र हे
पुणे या ठिकाणी उभारले जाणार आहे, ज्याला आपण म्हणतो पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प जो पुणे या ठिकाणी स्थापन केला जाणार आहे. इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर तसेच मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी मिळून हे दोघे मिळून बघा हा राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प स्थापन करणार आहेत. चौथा प्रश्न आहे, चौथे विश्व मराठी संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? तर चौथे विश्व मराठी संमेलन 2026 हे पर्याय अ नाशिक. नाशिक या ठिकाणी चौथे विश्व मराठी संमेलन 2026 हे आयोजित केले जाणार आहे. कितवे असणार आहे? चौथे असणार आहे. याची घोषणा कोणी केली? महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री तसेच उद्योग मंत्री उदय सामंत. मराठी भाषा मंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे की चौथे विश्व मराठी संमेलन 2026 हे नाशिक या ठिकाणी पार पडणार आहे. केव्हा? तर 26 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 या दरम्यान चौथे विश्व मराठी संमेलन 2026 हे नाशिक या ठिकाणी पार पडणार आहे, घोषणा केली उदय सामंत यांनी. आयोजक कोण असणार आहेत? तर मराठी भाषा विभाग. मराठी भाषा विभागाच्या वतीने हे आयोजित केले जाणार आहे. हे झालं चौथं. तिसरं आपण पाहिलं तर तिसऱ्याचं आयोजन हे पुणे फर्ग्युसन महाविद्यालय. कुठे? पुणे फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी तिसरे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं 2025. पहिलं कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आलं होतं आणि कोठे आयोजित करण्यात आलं होतं याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न आहे 5वा, देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? प्रश्न हा देखील महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो, 100% विचारलं जाईलच. मुंबई क्लायमेट वीक जे देशातील पहिलं आहे तर याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी मुंबई क्लायमेट वीक 2026 याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे. या मुंबई क्लायमेट वीक 2026 मध्ये बघा मुंबईचे महापौर, सध्या मुंबईचे महापौर कोण आहेत? ऋतू तावडे आहेत बघा. तर ह्या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. या मुंबई क्लायमेट वीक 2026 मध्ये सारे जहाँ से अच्छा या विशेष कार्यक्रमामध्ये देशाचे 2 अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला हे प्रथमच बघा एकाच मंचावर येणार आहेत. कोणत्या कार्यक्रमामध्ये? तर सारे जहाँ से अच्छा या विशेष कार्यक्रमामध्ये हे दोघे अवकाशवीर आहेत, राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला. तर हे प्रथमच एकाच मंचावर येणार आहेत. देशाचे पहिले अवकाशवीर कोण? राकेश शर्मा आहेत. दुसरे कोण आहेत? शुभांशु शुक्ला आहेत. जर अंतराळ स्थानकामध्ये जाणारे पहिले भारतीय जर आपण पाहिले तर ते शुभांशु शुक्ला आहेत आणि अंतराळात जाणारे जर आपण पाहिले तर ते दुसरे आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. पहिले कोण होते? राकेश शर्मा. हे दोन्ही एकाच मंचावर आता आपल्याला दिसणार आहेत. कशामध्ये? तर देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026च्या सारे जहाँ से अच्छा या विशेष कार्यक्रमामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आयोजन जर आपण पाहिलं तर मुंबई जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हवामान विषयावरील जागतिक संवादासाठी हे मंच हे उभारण्यात आलेले आहे. कशासाठी? तर हवामान विषयावरील जागतिक संवादासाठी मंच उभारण्यात आलेला आहे. प्रोजेक्ट मुंबई ही संस्था या कार्यक्रमाचे आयोजक आहे. 6वा प्रश्न आहे, ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट. काय? ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट किंवा इंटरनेटचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? आता प्रश्न हा का घेतला आहे? तर हे जे काही ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट आहेत किंवा इंटरनेटचे जनक आहेत बघा, पर्याय ब डेव्हिड जे फार्बर. तर यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेलं आहे. कोठे? तर जपानमध्ये. जपान या ठिकाणी वयाच्या 91व्या वर्षी डेव्हिड जे फार्बर यांचं निधन झालं असून त्यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट किंवा इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. इंटरनेटचे जनक किंवा ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून कोणास ओळखले जाते? तर अमेरिकन डेव्हिड जे फार्बर यांना ओळखले जाते. सध्या ते जपानमध्ये अध्यापक होते. कशामध्ये? तर किओ विद्यापीठ.
किओ विद्यापीठ जपानमध्ये स्थित आहे. तर या किओ विद्यापीठामध्ये ते अध्यापक होते. जगातील पहिल्या संगणकच्या निर्मितीमध्ये यांचा मोलाचा वाटा होता. लक्षात ठेवायचं आहे, जगातील पहिल्या संगणकच्या निर्मितीमध्ये यांचा मोलाचा वाटा होता. तज्ज्ञांच्या मते जर आपण पाहिलं तर डेव्हिड फार्बर यांनी संगणकांना एकमेकांशी संवाद साधण्याचे तंत्र जर शिकवले नसते तर आपण आज गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप इत्यादींसारख्या सुविधांचा वापर करू शकलो नसतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7, नवी दिल्ली येथे AI इंडिया एक्स्पो 2026 याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे AI इंडिया एक्स्पो 2026 याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे. याबाबतची बहुतेक माहिती आपण 2 वेळा या अगोदर कव्हर केलेली आहे, पुन्हा एकदा घेणार नाही आहोत. जास्त माहिती हवी असेल टेलिग्रामला पाहू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. आता उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. इमॅन्युएल मॅक्रॉन हे नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण इमॅन्युएल मॅक्रॉन जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते सध्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. 8वा प्रश्न आहे, ICC T20 विश्वचषक 2026 मधील पहिला शतकवीर कोण ठरलेला आहे? तर पथुम निसंका, नावावरूनच कळलं असेल, पथुम निसंका हा श्रीलंका देशाचा क्रिकेटर आहे. तर या पथुम निसंकाने काल एक चांगली कॅच देखील पकडली होती बघा. हाच पथुम निसंका जो ICC T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. तर या 26च्या आवृत्तीमध्ये पहिला शतकवीर जर आपण पाहिला तर तो ठरलेला आहे पथुम निसंका, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावलेले आहे आणि 2026च्या विश्वचषकातील हे पहिलंच शतक असणार आहे. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. 9वा प्रश्न आहे, जो आपल्याला उत्तर त्याचं कमेंट करून सांगायचं आहे. सेवा तीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन. पहिला प्रश्न आहे, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोण ठरले? स्मृती मानधना ठरलेलं आहे BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 कोणास प्रदान करण्यात आला? तर स्नेहल केराम यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प कोठे स्थापन केला जाणार आहे? तर पुणे या ठिकाणी राज्यातील पहिला ड्रोन क्लस्टर प्रकल्प स्थापन केला जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, 4थे विश्व मराठी संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? तर नाशिक या ठिकाणी 4थे विश्व मराठी संमेलन 2026 आयोजित केले जाणार आहे. देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? तर मुंबई या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीक 2026. ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट किंवा इंटरनेटचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर डेव्हिड जे फार्बर यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट किंवा इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाते. 7वा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे AI इंडिया एक्स्पो 2026 याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन पार पडलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. कोठे? तर भारत मंडपम. पुढील प्रश्न आहे 8वा, ICC T20 विश्वचषक 2026 मधील पहिला शतकवीर कोण ठरलेला आहे? तर श्रीलंकेचा पथुम निसंका हा ICC T20 विश्वचषक 2026चा पहिला शतकवीर ठरलेला आहे. 9वा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. सेवा तीर्थ या नवीन पंतप्रधान कार्यालयाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.